मराठी भाषा अत्यंत समृद्ध, गोड आणि मायाळू आहे. काळाच्या ओघात स्वतःचे रूप बदलत आधुनिक जगाला साजेशी ठरलेली आपली मराठी भाषा टिकवणे आणि तिचा प्रसार करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज सांगली येथे केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित अभिजात मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, विठ्ठल मोहिते, सांगली जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष विकास जोशी यांच्यासह विविध वाचनालयाचे पदाधिकारी व ग्रंथपाल उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, आधुनिक युगात फ्रेंच, इंग्रजी आणि जर्मन यासारख्या विविध भाषा अवगत असणे गरजेचे आहे. मात्र आपल्या मातृभाषेची शक्तिस्थळे आणि तिचे सौंदर्य आपण विसरता कामा नये. मराठी भाषक म्हणून विद्यार्थ्यांनी केवळ MPSCवर अवलंबून न राहता केंद्र सरकारच्या परीक्षाकडेही लक्ष दिले पाहिजे. बँकिंग, UPSC, NDA, CDS यासारख्या विविध क्षेत्रात मराठी मुलामुलींनी आपले यश सिद्ध करावे व मराठीचा गौरव वाढवावा, असे आवाहन करून त्यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे म्हणाले, ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या सांगली पॅटर्न अंतर्गत सांगलीतील 6 महाविद्यालयामध्ये कुसुमाग्रजांच्या कवितांचे भावाभिव्यक्ती वाचन कार्यक्रम संपन्न झाले. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विविध कार्यक्रम घेत आहोत. दिनांक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी सांगलीत ग्रंथोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या विठ्ठल मोहिते यांनीही मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी भाषा व साहित्य याचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे या हेतूने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेतील विविध ग्रंथसंपदा, कुसुमाग्रजांचे साहित्य, कोशवाङ्मय, विश्वकोश, शब्दकोश इत्यादी साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, ग्रंथपाल, साहित्यिक, वाचक व स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.